मोगलांना वाटलं आता सगळं संपलं. एक राजा मारला गेला, दुसरा दक्षिणेत पळून गेला, त्यात रायगडही हाती आला. स्वराज्यातील किल्ले कोसळले आणि महाराणी येसूबाई व राजपुत्र शाहू महाराज हे कैद केले. म्हणून औरंगजेबालाही वाटले मराठ्यांचा अंत झाला, आता दक्कन शांत झाला. त्याने दिल्लीतील आपले प्रासाद स्वतःच्या स्वागतासाठी सज्ज करण्याचे हुकूम उत्तरेत पाठवले. पण त्याला ठाऊक नव्हतं की स्वराज्यात तलवारीत नव्हतं, तर ते मराठी माणसांच्या रक्तात होतं. रायगड पडल्यावर मराठ्यांची आशा संपल्यासारखी दिसत होती, पण त्या राखेतून उभे राहिले नुकतेच जिंजीत पोहोचलेले छत्रपती राजाराम महाराज. राजाराम महाराज जिंजीत आणि इकडे सह्याद्रीतून रामचंद्र पंत, संताजी घोरपडे, धनाजी जाधव हे विखुरलेले मराठे आता पुन्हा संघटित करत होते. त्यात एप्रिल 1689च्या आसपास औरंगजेबाने पाठवलेला सर्जाखान नावाचा मोगल सरदार प्रचंड फौजनीशी सातारा किल्ल्याला तळ ठोकून बसला होता. ही बातमी जेव्हा रामचंद्र पंत, शंकरराजे नारायण, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांना समजली, तेव्हा या चौघांनी सर्जाखानावर गनिमी हल्ला केला. तोफांचा आवाज, तलवारीचा झंकार याने दोन्ही बाजूंनी तर्फेची लढाई चालू झाली. कोणीही माघारी घ्यायला तयार नव्हते. लढाई ऐन त्यात असताना मराठ्यांच्या गोळीबारामुळे हत्तीवर बसलेल्या सर्जाखानाच्या अंगावर कपड्यानं पेट घेतला. त्यात मराठ्यांनी त्यावर आणखी जोरदार हल्ला चढवला. तो जबर जखमी झाला व हत्तीवरून खाली कोसळला. मानोजी मोरे यांनी त्याला पकडले आणि बघता बघता मोगली फौजेची दाणादाण उडाली. हजारो मोगल सैनिक ठार झाले, शेकडो सैनिक कैद झाले. या सर्जाखानावर मिळालेला मोठा विजय संपादन करून मराठे थांबले नाही, तर तेथून पुन्हा सुरू झाला मराठ्यांचा संघर्ष स्वराज्यासाठी नव्या रणसंग्रामाचा. आणि बघता बघता पुढे वाईचा कोट यावर हल्ला चढून तेथील ठाणेदार खिदम खानास कैद केले. प्रतापगडावर हल्ला करून तोही ताब्यात घेतला. रोहिडा, राजगड, तोरणा इत्यादी लष्करी दृष्ट्या महत्वाचे किल्ले मराठ्यांनी परत जिंकून घेतले. मराठ्यांच्या या विजयामुळे त्यांचा दरारा पुन्हा वाढू लागला. तो इतका की साताऱ्याच्या पूर्वेस 10-12 मैलावर असणाऱ्या खटाव परिसरातील वर्धनगड किल्ल्याच्या पायथ्याशी मराठ्यांची एक फौज छावणी करून उभी होती. मराठ्यांच्या विजया पाठीमागून विजयाच्या वार्तामुळे खटाव परिसरातील मोगल ठाणेदारांना मराठ्यांची इतकी धास्ती वाटू लागली की वर्धनगडच्या पायथ्याशी असलेल्या या मराठी फौजेच्या निव्वळ अस्तित्वाने त्यांनी आपले ठाणे टाकून पळ काढला. त्यात प्रामुख्याने खटावचा ठाणेदार सिद्दी हिलाल खान हा होता. सिद्दी हिलाल खान आपले ठाणे टाकून पळून गेल्याचे समजतात मराठ्यांनी पुढे येऊन ते ठाणे काबीज केले.